राज्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र होत असून तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय। या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम जलसाठ्यांवरती होताना दिसतोय। हिंगोली जिल्ह्यामधील अनेक लघुसिंचन प्रकल्प आणि तलावांनी तळ गाठायला सुरुवात केलेली असून धरणांमधील पाणी साठ्यामध्ये देखील मोठी घट झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र हे सध्या पाहायला मिळतंय। आणि अशामध्येच एका पूर्णतः कोरड्या पडलेल्या तलावाचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। पाहूयात। सध्या उन्हाळा सुरू आहे आणि हिंगोली जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे। हिंगोलीचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे। त्यामुळे अनेक जलसाठ्यांनी तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या वडद तलाव परिसरामध्ये आहे आणि हे तलावाचं पात्र आहे आणि आपण या ठिकाणी बघताय तलावाचं पात्र या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या तलावावर जवळपासच्या 4 ते 5 गावाच्या पिण्याच्या पाण्यासह जवळपासच्या शेतीचं नियोजन असतं, परंतु तलाव कोरडा ठाक पडल्यामुळे येथील शेतकरी गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 9 तलावांची जोत्याखाली पाणी पातळी आहे तर 4 तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत। 14 तलावांची पाणी पातळी 0 ते 25% इतकी असून 26 ते 50% पाणी पातळी असलेले एकच तलाव आहे। अशी या छोट्या मोठ्या सिंचन प्रकल्पाची पाणी पातळीची परिस्थिती आहे। तर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे प्रमुख 2 धरणे आहेत, त्यापैकी एलदरी धरणाची पाणी पातळी 64% असून सिद्धेश्वर धरण मध्ये फक्त 12% इतकं पाणी शिल्लक आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सिद्धेश्वर धरणातून 4 प्रमुख शहरांना पाणी पुरवठा केला जातो, त्यामध्ये पूर्णा, वसमत, औंढा नागनाथ आणि हिंगोली। परंतु सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी जी ते मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, त्यामुळे भविष्यामध्ये या शहरांना पिण्याच्या पाण्याचा टंचाईचा सामना करावा लागू शकतो। तर छोटे मोठे जे सिंचन तलाव आहेत त्यावर अवलंबून असलेले जे गावकरी आहेत पिण्याच्या पाण्याचं नियोजन याच तलावावर केलं जातं। या तलाव कोरडे ठाक पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तरी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण पाणी टंचाईची पाणी पातळीची परिस्थिती बघावी आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नियोजन करावं अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने सर्व जे जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांच्या वतीने केली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।